नमस्कार, मी भूषण सजगुरे। आता श्रावण महिन्यातली येणारी सोमवती अमावस्या, ज्या अमावस्येला विशेष महत्त्व असं दिलं गेलं आहे। श्रावण महिन्यामध्ये जी अमावस्या येते त्या अमावस्येला पिठोरी अमावस्या असं देखील म्हणत असतात। तर या अमावस्येचं वैशिष्ट्य काय आहे किंवा याचे आपल्याला आपल्या जीवनामध्ये असं कोणतं कार्य केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडून येणार आहे, तर ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची अशी सांगितली गेलेली आहे। ज्यांना आपल्या मुलांविषयी काळजी वाटते, आपल्या मुलांविषयी त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत, शिक्षणाच्या बाबतीमध्ये अशा बहुतेक साऱ्या काही गोष्टी असतात की ज्याच्यामुळे आईवडील हे त्रस्त असतात। तर यांच्यासाठी देखील एक उपाय मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। हा व्हिडिओ नक्की बघा आणि शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। जे कोणी नवीन या चॅनलवर असतील त्यांनी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करावं। चला आपण आता सुरू करूया। तर या अमावस्येला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे। या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक विशेष कार्य करायचं आहे। ते म्हणजे असं की आपल्यावर अनेक शत्रू असतात, ते जळत असतात, आपल्यामध्येच राहतात, आपल्यामध्येच खातात, पण आपल्यालाच त्रास देणारे असे काही शत्रू असतात। तर या शत्रूंचा नेमका खलबुद्धी जी आहे त्या बुद्धीचा नाश कसा करावा, तर त्यासाठी एक सुंदर असा उपाय करायचा आहे या अमावस्येच्या दिवशी। या अमावस्येच्या दिवशी रात्रीच्या वेळेस, रात्री 10 वाजेपासून तर 12 वाजेचं जे काही हे वेळेचं अंतर आहे, या अंतरामध्ये तुम्ही एक तिळीच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा एक दिवा तयार करावा आणि शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन तो प्रज्वलित करावा। त्या ठिकाणी कालभैरव अष्टकाचं पठण करावं। हे जे कोणी करेल तर त्यांची मनइच्छित कामना आणि शत्रुबल क्षय म्हणजे शत्रूंचा क्षय त्या ठिकाणी होणार आहे। नमस्कार।